शरण आले त्रिकोण गोटी होऊनी केले चरणी मुकले जीव भावा चरणी मुकले तुझ जीव भावा त्रिभुवन जगदाळा झाले हे त्रिभुवन महाराज घडे जड घड उतारले सकळ जीवाची तारिले तशा जे काय त्रिभुवन आहे हे जडच वया त्रिभुवनाला आणि ते त्रिभुवनच परशुरामचंद्राच्या पायापाशी आलं कुठं घोट्याच्या ठिकाणी आलं त्रिकोणाच्या प्रकारचा घोट्याचा आकार येणार परशुरामचंद्र तळवा संपला आता घोटेकडे आले नाथ महाराज त्रिकोणाच्या प्रकारचा घोट्याचा आकार आहे आणि त्या ठिकाणी ते त्रिभुवनच थांबलं का काय असे घोटे वर्तुळ आकाराचे आहेत अशा प्रकारे घोट्याचं वर्णन करून सांगतात जैसे शुद्ध उपासना यंत्र तैसी गोटी त्रिकोणा सुंदर काळवियाती मनोहरन चित्काळ सार भासती जैसे शुद्ध उपासना यंत्र तैसी गोटी त्रिकोण सुंदर कळा कळावियाती मनोहरन चित्तकळा सार भासती चित्तकळा सार भासती जे काय घोटे का घोटे वर्तुळ आकार आहे घोट्याचा आणि ते घोटे अगदी शोभायमान दिसू लागले जे काही भक्त आहेत का भक्तांनी ते घोटे बघितलं की भक्ताचं मन त्या ठिकाणी हिंदी घालतं असं शोभायमान ते वर्तुळ आकार आहे त्या घोट्याचा जसं वर्तुळ यंत्र बघितल्यानंतर ते यंत्र बघतच राहावं लागतं अशा पद्धतीने त्या परशुरामचंद्राचे घोटे आहेत त्रिकोण वर्तुळ आकाराचे आहेत श्रुती आणि स्मृती दोई बाई वाची वाजती अदुवा जाणनीची ती उपवेद स्थिती भागे श्रुती आणि शास्त्र परशुरामचंद्राच्या जे काय पायाचे जे काय वाक्यात का वाक्या जे काही तोडर आहेत का तोडर श्रुती आणि शास्त्रात जसा आवाज निघावा वर्णन करतात परशुरामचंद्राच्या नावाचं किंवा भगवंताच्या नावाचं वर्णन श्रुती आणि शास्त्र करते तसेच तोडरे वाक्य आणि तोडर भगवंताच्या घोटाच्या वरून आले महाराज वाकी आणि तोडर किंवा पैंजण म्हणतात त्याला ते भगवंताच्या पायाचे ऋणधुनू वाजतात ऋणधुनू वाजे पैंजण पायी पैंजण गवळणीमध्ये वर्णन आहे महाराज त्या पद्धतीने असणारा परशुरामचंद्राच्या पायाच्या घोट्याच्या वरीच असतात ते महाराज घोटे संपले ती तोडरे ते पैंजण आहे वेद आणि शास्त्र वर्णन करून थकले तरी त्या तोडराचा आणि पैंजणाचा वेदाला शास्त्राला मेळ लागलेला नाही अशा प्रकारचे तोडर किंवा पैंजण आहे भक्ताची ते जीवन कळा साधकांचा निज जिवाळा तोडराचा नाद आगळा प्रलय गंगाळ नाम ज्याचे साधकाचा जिवाळा किंवा साधकाची जीवनच कळा ते तोडर म्हणजे साधकाचा जिवाळा म्हणजे प्रेम बरोबर आहे साधकाचा जिवाळा आणि ते जी तोडर आहेत वाजू लागले जसं प्रलय काळाच्या टायमाला नाद निघत होता प्रलय म्हणजे प्रथमी संपायच्या टायमाला जो काही नाद निघत होता तसा नाद त्या असणाऱ्या पैंजणामधून किंवा तोडरामधून निघत आहे आणि तो भक्ताला गोड लागतो महाराज आणि दुर्जनाला तो गोड लागतो तो आवाज बघूनच काही दुर्जन म्हणतात आणि भक्ताला गोड लागतो आणि म्हणून वाकीच्या ठिकाणी किंवा तोडराच्या ठिकाणी भक्त हे सामुद्रिक चिन्ह असणारे रुंदी घालतात वेदांत शुद्ध शास्त्र चरणी गरजती तोडरन धन्य धन्य दैत्याचे ते शरीर तोडर निरंतर वेदांत नावाचं जे काही शास्त्र आहे ते शुद्ध गरजतं म्हणून सांगितलं हा शुद्ध नाही जसे आमचे भाऊ शुद्ध वाचतेच का भाऊ तसे शुद्ध वाचते अशा पद्धतीने शुद्ध असणारे ते वेदांत गरजते पारा कुणाचं वर्णन त्या तोडराचं वर्णन करते परशुरामचंद्राच्या पायाचे जे काही तोडर आहेत का त्याचं वर्णन करताय तरी त्या वेदांत शास्त्राला त्या तोडराचं वर्णन झालं नाही म्हणून ते वेद गुणावले गेले अशा प्रकारचं भगवंताच्या पायाचे तोडर आहे तोडरांची नादशैली ऐकता कळी काळ कापे तळी पोटरियाची नवाई आती कोवळी सुकुमार
तोडराची नाद शैली ऐकताय करतांत कापचडी. तोडराचा असणारा आवाज आहे, आवाजाची जी काही शैली आहे तर करतांत सुद्धा त्याला भेटतो महाराज.